आदिवासी बांधवांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन जमिनीवर ताबा, एसटी महामंडळाच्या विरोधात उपोषणाचा इशारा। कळवण तालुक्यातील नांदुरी येथील आदिवासी बांधवांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन एसटी महामंडळाने अनधिकृतपणे जमिनीवर ताबा करून नूतन बस स्थानकाचे बांधकाम सुरू केले आहे। 45 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नांदुरी येथील रहिवासी तथा जमिनीचे मालक उत्तम कृष्णा राऊत यांनी सुरू असलेले नूतन बस स्थानकाच्या बांधकामावर स्थगिती आणून आम्हास न्याय द्यावा, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। या आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, जिल्हाधिकारी नाशिक, डिव्हिजनल कंट्रोलर ट्रान्सपोर्ट महामंडळ नाशिक आदींना देण्यात आले आहे। जमिनीचे मालक उत्तम कृष्णा राऊत यांनी निवेदनावर म्हटले आहे की सन 1969 ते 70 या साली एसटी महामंडळातर्फे डिव्हिजनल कंट्रोलर ट्रान्सपोर्ट यांनी जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडील आदेशानुसार माझे वडील कृष्णा राऊत यांच्या नावे असलेली जमीन त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन तसेच त्यांची फसवणूक करून नाममात्र रकमेचे आमिष दाखवून एसटी महामंडळाने वर्ग करून घेतली असून ऑर्डर नंबर WSVI 15/6/1970 अन्वये माझ्या सर्वे नंबर 229 चे एकूण क्षेत्र 1 हेक्टर 79 आर पैकी 1 हेक्टर 21 आर जमीन 7/12 लावून त्याची नोंद करून घेतली आहे। तसेच सदर जमिनीवर ताबा करून घेतला आहे, तर उर्वरित 0.58 आर जागेमध्ये आम्हास विविध प्रलोभने देऊन सदर जमीन आम्हास राहावयास दिली आहे। याबाबत सन 1980 पासून एसटी महामंडळाकडे तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत। या कालावधीत संबंधितांकडून वेळोवेळी फक्त आश्वासन देण्यात आले आहेत। दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी शासन व प्रशासनाकडे दिलेल्या विनंती अर्जानुसार तक्रारी अर्ज करून सुद्धा कोणतेही समाधानकारक उत्तर आजपर्यंत मिळाले नसल्याने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी असा प्रश्न पडल्याने दिनांक 5 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता नांदुरी येथील बसस्थानकाच्या कार्यालयासमोर संपूर्ण कुटुंबासमवेत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा इशारा उत्तम राऊत यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। मराठी केसरी न्यूज ब्युरो, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।